येणार नाही धंद्यामध्ये चोख व्यवहार पाहिजे आणि कुठलीही वस्तू खरेदी करण्यासाठी तो माणूस खरा जाणकार असला पाहिजे. पारख्यानं करायचंय, पारख्यानं नाही, खरा असेल जो रत्न पारखी. बघा महाराज, आमच्या नंदू महाराजांनी सांगितलं की तुमची 25 वर्षाची परंपरा असेल, तुम्ही फुलं केलेली असलेली, पण आज तुम्हाला इथं गौऱ्या सुद्धा विकू देणार नाही. तसं नाही नंदू महाराज. अरे भगवान के यहाँ देर है लेकिन अंधेर नहीं. 2001 ला कार्यक्रम या स्टेजवर झालेला होता आणि त्याचा पुरावाही आता सध्या आहे. कारण युट्यूबला तो कार्यक्रम 2001 चा श्री हरी भक्त परायण विलास महाराज कांजरकर आणि विनय गुरव, परत आमचे तुळजापूरचे नागेश पाटील, परत काठवटी महाराज, आमचा भावंडाचा या स्टेजवर झाला होता कार्यक्रम आणि या स्टेजवर आमचे शशिकांत महाराज होते. आणि 2001 नंतर आज 2025 आहे. 25 नंतरही या 25 ला सुद्धा या स्टेजवर विनायक गुरव आहे आणि आमचे महाराज आहे. अरे अजून सुद्धा 50 मध्ये सुद्धा 25 चा जोश आहे, लक्षात ठेव. विनायक गुरव म्हणतात, विनायक गुरव राज करणार शरदराव आणि भरोडात विनायकराव. देखेंगे हम, देखेंगे क्या देखेंगे. बघा महाराज, लक्ष कसं पाहिजे, लक्ष्मणासारखं पाहिजे. आता याने सांगितलं की गणगण म्हणता सर्वजण आणि शिव पार्वतीच्या लग्नामध्ये कोणता पूजला गण. आता मी सुरुवातीलाच प्रमाण दिलं होतं, ओम नमो द्या वेद प्रतिपाद्या आणि जय जय सोसव्या कृपा देवा तुझी गणेश. अजून याच्यापेक्षा काय सांगायचं, पण याच्या पुढे सांगतो ओंकार प्रधान रूप गणेशाचे आणि तिन्ही देवाचे देवस्थान. हात घालायचं नाही महाराज, भक्ताची परीक्षा करायची. देशात शेळीची किंमत आहे आणि आलाय बैलाच्या बाजारात. कुणास पुढे आगाऊपणा करायचा, पण विनय गुरु पुढे कधी करायला देणार. येळवी गावात होया येळवी गावात होया गाजा वाजा बघू दे सामना तुझा आणि फाउंडेशन हलवायचं नाही आणि जरा लांब बसलाय, जरा जवळ या. येळवी गावात होया गाजा वाजा. अरे येळवी गावात होया गाजा वाजा.
सामना खेळायला
स्वतःचा वसविला गाव मायबा आहो आत्मधनी एक पाटील बाबा आणि मनाचे पाटील चालवितो या गावा आणि बुधोजी शेटे बळकट राहावा याच घरात बसली दहा इंद्रिय नव्यासी राहतो मी तो त्या थाव्या खिडकीसी माझा मीच मूळ निराशी लक्ष या संताच्या चरणापाशी सांगितो साथ ही शतवर्षाचे मुळ ही 100 वर्षाचा खेळ आहे माय बाप पण ह्या कलियुगात 100 वर्ष माणसं टिकतच नाही ती कारण कसं झालं व्यसनाधीन झाली व्यसनाच्या आहारी गेली बाप तर नाही राहते पोरगच हलगीवर जाते विचार करा न खावती ह्या वयात पोरग खात न प्यावती ह्या वयात पोरग पित विचार करा सकाळी दिवस उगवायला गवळी दारात येत म्हैस असू द्या गाय असू द्या गायीच्या खासेला जर शेण लागला असेल माती लागली असेल तर कास स्वच्छ होत व्यवस्थित वाळवत एक थेंब न त्या दुधात घालता कोरकट दूध काढत आणि गवळी खरोखर ओरिजिनल दूध घ्या दूध म्हणून विकत पण त्या ओरिजिनल दुधाला गिराईक नाही महाराज पण 70-80 रुपयाला एवढी चमटी बाटली मिळते मायबाप रेशनच्या दुकानाला बारी असल्यासाठी बारी असते पदार्थ पैसे द्यायचा गचांडे खाऊन मार खाऊन घरला यायचं माणसाला चांगलं पचत नाही 60 रुपये 50 रुपये लिटरचं दूध पोराला द्या त्याला पचत नाही सकाळी महाग फवारा मारते आणि ती 70-80 रुपयाची बाटली नळक्यात राखेल वतल्यासारखं वतय पेतय आई बाप हात जोडून सांगतो दारू एक नरक आहे तिच्यामध्ये 9 सागराचा अर्क आहे कालचा पेपर आज चालत नाही पण 750 वर्षाचं वाङ्मय मायबाप आज चालतंय रूप पाहता लोचनी आंबाट झालं नाही होणार नाही 2 वर्षाची पुस्तक असू द्या पुरुषन बदलला गुरुजी 5 झाली पुस्तक रात्रीला टाका म्हणते 700-800 वर्षाचं वाङ्मय महाराज आज रूप पाहता लोचनी आंबाट झालंही नाही होणार ती बोला लागली पूर्वीचा काळ गेला म्हणून लग बघ माझ्या राजाची बघ पंढरी पाहण्याची आणि दिंडी निघाली माझ्या पांगळा असू द्या त्या पंढरीची ओढ लागते मायबा आणि दिंडे निघाले माझ्या हिशोब पडेल दंब सरकारी मग येईल त्या यमाजीची स्वारी आणि तेथे कोणाशी कोण सांभाळे आवडे राखा मजवारी हेत मीच करीन तुमचे हित नामस्मरणी लावावा चित्त एका जनार्दनी विठ्ठल विठ्ठल म्हणत हाचे निर्धार अरे गुरुमित बोलणं डोळ्यात भरणं तुझा ही घिसाडे नखरा साडे नखरा भाल्या भाल्याला पाजलंय पाणी रे तू
सांगणार